अशोक खरातचे माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक कारनामे. खरातनं वावी गावात पुरातन महादेवाचं मंदिर पाडण्याचा सल्ला दिला. महादेवाच्या पिंडीकडे पाय दाखवत भावना दुखावल्या. ग्रामस्थांचा संताप. दहावी नापास खरातच्या कुकर्मामुळे नाशिक जिल्ह्यातील वावी गावात संतापाची लाट. खरातची लहानपणी कोंबडी चोर अशी ओळख. बोगस कॅप्टनची ग्रामस्थांनी पोलखोल केली. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 8वा गुन्हा दाखल. व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधींची फसवणूक. मर्सिडीज गाडी फार्म हाऊस उकळलं. व्यावसायिकाच्या खर्चानं 21 देश फिरला. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत संताप व्यक्त. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींचा सवाल. देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह. शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल. नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी. डिझेल पेट्रोल घेण्यासाठी वाहनांसह टाक्या, हंडे घेऊन, कॅन घेऊन लोकांच्या रांगा. इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली होती. F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. आमचं कोणतंही विमान पाडलं नसल्याचा अमेरिकेचा दावा. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावरती जयसिंगराव पवारांचं संशोधनपर लिखाण. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी या संतापलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं असा सवाल चतुर्वेदींनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. ते बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिल्याचंही कळतंय. उद्धव ठाकरेंनी बैठकीत संजय राऊतांची बाजू घेतल्याचं देखील सूत्र सांगतायत. प्रियंका चतुर्वेदींना संधी देऊन काय उपयोग झाला असा खासदारानं सवाल विचारल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय. उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती आणि त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला. महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. त्यांची राज्यसभेची टर्म ही संपलेली आहे किंवा संपतीये आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा संधी न दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी या संतापलेल्या आहेत. शरद पवारांचं नाव संजय राऊतांनी का घेतलं असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देताना त्यांनी नाव घेतलं म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे असं सांगत संजय राऊतांची बाजू घेतल्याचं देखील सूत्रांच्या वतीनं कळतंय. प्रियंका चतुर्वेदींना खासदारकीची संधी देऊन काय उपयोग झाला असा देखील खासदारांनी सवाल या बैठकीमध्ये विचारल्याचं कळतंय. राज्यसभेची एक जागा महाविकास आघाडीकडे होती आणि तिथे कोणाची वर्णी लागणार याचा बराच उहापोह झालेला होता आणि शरद पवारांच्या नावावरती तीनही पक्षांनी शिक्कामोर्तब केलेलं होतं. शिवसेना, ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काहीशी ताणाताणी करत काँग्रेसनं देखील त्यावरती सहमती दर्शवलेली होती. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. सोमेश, राज्यसभेच्या खासदारकीवरून प्रियंका चतुर्वेदी संतापल्याचं कळतंय. नेमकं काय झालं बैठकीमध्ये बोलावलेल्या? प्रियंका चतुर्वेदी या नाराज होत्या आणि त्यांनी त्यांची नाराजी ही यापूर्वी अनेकदा व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी विशेषतः संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांचं नाव जाहीर केलं. शरद पवारांना राज्यसभा मिळायला हवी असं म्हटलं आणि त्या अनुषंगाने ही नाराजी असल्याचं कळतंय आणि त्यांनी ही नाराजी यापूर्वी दिल्लीतही व्यक्त केलेली होती आणि
मुंबईत झालेल्या बैठकीतही व्यक्त करण्यात आली असं समजतंय. सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये खडाखडी झाल्याचं सूत्र सांगतायत. राज्यसभेवरून चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला. आय वॉन्ट टू प्रोटेस्ट असं चतुर्वेदी या बैठकीत गरजल्याचं कळतंय. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं असा सवाल चतुर्वेदींनी उपस्थित केलाय. ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मीच घेईन असं म्हणत ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली. चतुर्वेदींना संधी देऊन काय उपयोग झाला, मराठवाड्यातील एका खासदारानं बैठकीनंतर ठाकरेंना हा सवाल विचारल्याचं देखील समोर आलंय. आदित्य ठाकरेंनी खासदारांशी कोणताही संवाद साधला नाही, ते नाराज असल्याची खासदारांची भावना आहे असं सूत्र सांगतात. तर बैठकीमध्ये खडाखडी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळलंय. मी त्या बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही असं संजय राऊत यांनी सांगितलंय. मला माहित नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो, आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. वरळीतील कमला मिल परिसरात बेस्टची बस डिवायडरवर चढल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र बस अडकून पडल्यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झालाय. सध्या ही बस डिवायडरवरून खाली उतरवण्याचं काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय, डिवायडरवर ही बस चढलेली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. कमला मिल परिसरात बेस्ट बस ही डिवायडरवर चढलेली आहे. वाहतुकीमध्ये काहीसा खोळंबा होतोय, पण ही बस आता खाली उतरवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सगळ्या प्रवाशांना खाली सुखरूपरित्या उतरवण्यात आलेलं आहे. कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये. बसचा वेग जास्त असल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शंका देखील व्यक्त केली जाते. कमला मिल परिसरातली ही दृश्य आहेत. बस डिवायडरवर चढलेली आहे. बस भरधाव वेगात असल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. यामुळे वाहतुकीत काहीसा खोळंबा झालाय. बस खाली उतरवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सध्या मी वरळीच्या कमला मिल या परिसरामध्ये आहे. सध्या बघू शकतो मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस सध्या डिवायडरवरती आदळली आहे. सध्या बघू शकतो बेस्ट बस कशा प्रकारे या डिवायडरवरती चढली आहे. सध्या यामुळेच अनेक ठिकाणी आता वाहतूक कोंडी देखील या परिसरामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या इकडे बेस्ट प्रशासनाकडून इकडून आता ही बेस्ट बस खाली घेण्याचं काम सध्या चालू आहे. आपण बघू शकतो की हा 2 पदरीच रस्ता असल्यामुळे ही बेस्ट बस जी आहे ती अशा प्रकारे आदळली. त्यामुळे अनेक ठिकाणी आता वाहतूक कोंडी या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते. पण कशा प्रकारे ही बेस्ट बस अशी चढली यामुळे अनेक नागरिकांचा जीव देखील धोक्यात आला असता. अशा देखील अनेक बाबी सध्या विचारल्या जात आहेत. त्यामुळे सध्या मी दाखवू शकतो जवळून की कशा प्रकारे ही बेस्ट बस या डिवायडरवरती चढली. किमान हे 1 ते 2 फूट उंचीचा हा डिवायडर आहे. या डिवायडरवरती पूर्णपणे ही बेस्ट बस चढल्याची सध्या आपण दृश्यांमध्ये देखील पाहू शकतो. संपूर्ण आता पोलीस यंत्रणा असेल, बेस्ट प्रशासन असेल यांच्याकडून आता सध्या हे जी बस आहे ही खाली उतरवण्याचं काम सध्या चालू आहे. बघू शकतो आपण कशा प्रकारे आता स्टेपनीच्या मदतीने ही बस खाली उतरवायचा प्रयत्न केला जात आहे. पण 1 ते 2 तास झाला अजून देखील ही बस उतरवण्यात काही यश आलेलं नाही. कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.
सोशल मीडियावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली जाते. डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावरती गर्दी होती. नागपूरमध्ये गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्याही लांब लांब रांगा लागलेल्या आहेत. इंधनाबाबत सोशल मीडियावरील दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं दृश्य समोर आलंय. तर डिझेल आणि पेट्रोल आणण्यासाठी डेपोमध्ये आलेले टँकर अडकून पडलेत. ऑर्डर टाकल्यानंतर सुद्धा पुरवठा टँकरची उपलब्धता नसल्यानं 1 दिवसाआड पुरवठा केला जातो. सोशल मीडियावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावरती गर्दी झाली होती. पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं होतं. डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला हे डिझेल फार जरुरी लागतंय. त्याच्यासाठी आम्ही आलोय. शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही. आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची. याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय. म्हणून आता या अपोय का काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर. आता लोक चर्चा झाली बा. आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि या अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही. नांगरती सीझन चालू आहे आमचा शेतकऱ्यांचा सर्वांचा. त्याच्यामुळं डिझेलची फार गरज आहे आम्हाला. 1-1.5 महिना त्याच्यामुळं डिझेल कुठलाही प्रकारे ना बंद नाही पडलं पाहिजे. सरकारने एवढी विनंती केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी. नागपूरमध्ये गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. इंधनाबाबत सोशल मीडियावरच्या दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी झाल्याचं दृश्य समोर आलंय. जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनेनंतर कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर आता सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल पंपावरती जी गर्दी पाहायला मिळत होती ती गर्दी आज दिसत नाहीये. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळपासून पेट्रोल पंपावरच्या वाहनांच्या रांगा कमी झाल्याचं दिसतंय. आखाती देशातल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा उठली आणि त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्यात आणि यामुळे काही पेट्रोल पंपावरचं इंधन संपलंय. सांगलीच्या मिरजेतील इंधन डेपोवरून पश्चिम महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. या ठिकाणीही आता टँकरच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. डिझेल आणि पेट्रोल आणण्यासाठी डेपोमध्ये आलेले टँकर अडकून पडलेत. ऑर्डर टाकल्यानंतर सुद्धा पुरवठा टँकरची उपलब्धता नसल्यानं 1 दिवसाआड पुरवठा करण्यात येतोय. वारंवार पैसे भरून सुद्धा पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांनी केलेला आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचा आवश्यक साठा आहे, तरीही लोकांनी पंपावरती गर्दी केली आहे. मी स्वतःच काल ऑर्डर टाकली होती 14,000 लिटरची. आम्हाला ते वरून फक्त म्हणजे जेवढे खप आहे तेवढंच आम्हाला देत आहेत. 12,000 लिटरचे आम्हाला वारंवार आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला जे डेपोकडनं किंवा इंडियन ऑइलकडनं जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही आहे. आणि आमची फक्त हेच एक इंडियन ऑइलसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना एक यांना आदेश द्यावा की आम्हाला जेवढं लागतं तेवढा आम्हाला ह्यांनी पुरवठा करावा. आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅससाठी एजन्सी बाहेर रांगा पाहायला मिळतात.
पेट्रोल पंपावरही डिझेल पेट्रोलसाठी वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल केलाय. तसंच पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करू नये असे नियम केलेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये काहीसा जास्त वेळ लागत असल्याची माहिती महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिलेली आहे. पॅनिक सिच्युएशनचं कारण आहे हे व्हॉट्सॲपवर सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस. पब्लिकनी सोशल मीडियाच्या मेसेजेसवर लक्ष देऊ नये. सगळीकडे मुबलक साठा आहे, सगळे पेट्रोल पंप चालू राहणार आहे आणि सगळीकडे माल राहणार आहे. तर पॅनिक बाईंग करू नका. ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तो आज 1000 रुपयाचं पेट्रोल घेतो आहे. त्याच्यामुळे सगळे पेट्रोल पंप ड्राय होत आहे आणि अशी जर बाईंग सुरू राहिली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर लोकांनी पण समजायला पाहिजे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पेट्रोल डिझेल घ्या. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल टंचाईचा चोरट्यांकडून फायदा उचलला जातोय. शहरामध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात. पेट्रोल टंचाईच्या अफवांनंतर वाहनधारक पंपावरती गर्दी करून पेट्रोलची टाकी भरतायत. याच पेट्रोलवरती चोरटेही हात साफ करून घेतायत. वाहनात भरलेलं पेट्रोल चोरटे चोरतायत. अहिल्यानगरच्या गुलमोहर रोडवरील पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करतायत. दरम्यान पेट्रोल टंचाई नसल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलंय. तरीही नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करत असल्याचं चित्र दिसतंय. अमेरिकेसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणनं मोठा दावा केलाय. इराणनं अमेरिकेचं एक F-18 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलाय. अमेरिकेसोबतच्या वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. मात्र अमेरिकेनं अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळलाय. आमचं कोणतंही F-18 लढाऊ विमान इराणनं पाडलं नाही. इराणचा F-18 लढाऊ विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या F-18 विमानाची वैशिष्ट्ये काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे F-18. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे. अचूक हल्ला करण्यात सक्षम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रडार प्रणालीनं सज्ज आहे. गायडेड क्षेपणास्त्रानं सज्ज आहे. ताशी 2000 किलोमीटरचा त्याचा वेग आहे. 2360 किलोमीटरपर्यंत उड्डाणाची क्षमता आहे. युद्धविराम चर्चेत देखील अमेरिकेकडून इराणवरती हल्ले मात्र कायम सुरू आहेत. इराणच्या अनेक सैन्य ठिकाणांना लक्ष्य केल्याचा व्हिडिओ अमेरिकन लष्करानं जारी केलेला आहे. लेबनॉन आणि इस्रायलमधील युद्ध शिगेला पोहोचलंय. हिजबुल्लानं इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ला केलाय. हिजबुल्लानं इस्रायलवरती 7 क्षेपणास्त्र डागली आहेत. मात्र इस्रायलनं हिजबुल्लाची 7ही क्षेपणास्त्र परतवून लावलेली आहेत. हल्ले परतवून लावलेले आहेत. अमेरिकेने इराणविरुद्ध आपली आक्रमक भूमिका आता अधिक स्पष्ट केली आहे. व्हाईट हाऊसनं एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन प्रसिद्ध केलंय. इराणवरचे हल्ले थांबणार नाहीत, ते सुरूच राहतील असं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत इराणचे 9000हून अधिक लष्करी तळ पूर्णतः उद्ध्वस्त केलेत. इतकंच नाही तर अमेरिकेनं इराणची 140हून अधिक लढाऊ विमानं हवेतच पाडल्याचा दावा केलाय. तर इराणी राजवट मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार व्हाईट हाऊसनं व्यक्त केलाय.
आणि यानंतरची बातमी अशोक खरात संदर्भातली. भोंदूगिरी करून स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे एक एक कारनामे आता जगासमोर येत आहेत. स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढावं यासाठी ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातनं केल्याचं उघड झालंय. एबीपी माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचले, तिथलं धक्कादायक वास्तव जाणून घेतलं. वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला भोंदू खरातनं ग्रामस्थांना दिलाय. एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही, तर मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणी केली. हे सांगताना त्यानं शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्या. गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. त्याचे हे सगळे प्रकार सुरू होते मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वाढावा यासाठी. मात्र गावातल्या तरुणांच्या त्या लक्षात त्याची ही बोंदुगिरी आली. त्यांनी मंदिर पाडण्याचा खराचा सल्ला धुडकावला. माझाकडे या सगळ्या संदर्भात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. वावी गावातील हे पुरातन असं शिवमंदिर या सगळ्या परिसरातील लोकांच्या श्रद्धेचं स्थान. या ठिकाणी या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी अशोक खरातला आमंत्रित केलं. निमित्त होतं या मंदिराचा जीर्णोद्धार. मात्र अशोक खरातनी वेगळंच काही इथल्या लोकांना सांगितलं. काय सांगितलं या इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात इथले जे पुजारी आहेत. काका काय म्हणाला अशोक खरात इथे आला त्यावेळी? अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला. पण दर्शन न घेताना त्याने देवाकडं पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं? अजिबात नाही, पाडून टाका म्हणे आणि देव सुद्धा ठेवू नका. हे लोक आमचे साक्षीदार आहे, हे लोक आमच्या समोर आहे. हे तो का म्हणाला असं? त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यावर बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरताय काय ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता. काय करत होता नक्की? असं एखादी वस्तू दाखवायची किंवा हा दगड दाखवायचा, हा दगड कधीचा आहे, तर मग ते त्याच्यावर काहीतरी ते सांगितलं जायचं की हे अशा पद्धतीचं इतक्या वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मग कालखंड सांगितला जायचा. समजा हा खांब आहे, किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे ते, हे तो सॉफ्टवेअर सांगायचा. बरं, आणि त्याच्यातून तो काय म्हणायचा की मग याच्यात त्यांनी इथली एनर्जी किती आहे ते चेक केली. त्यांनी मापं वगैरे घेतले मंदिराची. ते बोलले की हे मंदिर चुकीचं आहे. पण आता हे पुरातन मंदिर असल्यामुळे, लोकांची श्रद्धा असल्यामुळे ते पाडणं वगैरे तर शक्यच नाही, पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे हे मंदिर. आणि मग त्यांनी चौकशी म्हणजे सांगितलं की हे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ नका, हे पूर्ण पाडून टाका, मंदिर नवीन बांधा. पण मग नंतर मग काही पोरांनी आमच्याकडच्या दाखवलं की हे सॉफ्टवेअर असं चालतं, याच्यात काही नसतं. म्हणजे हे ऍप होतं. ऍप वरती ॲज इट इज ॲप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या. आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं असं आहे. त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो. अलेक्सा काय असतं ना, अलेक्सा जी बोलते सारखं तसं ते बोलणार म्हणायचं. मग ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं. ॲप सांगायचं. मग ह्याच्यामध्ये 50% कमी एनर्जी किंवा वगैरे जे काही, बरोबर असं ते सांगायचं. असं सांगायचं. लोकांना तो दिशाभूल करायचा तो. टाकला तर आम्ही एवढे पुजारी असून तो आम्हाला म्हणतो 1000 वर्षाची वास्तू ही 12व्या शतकातली, प्रभू रामचंद्रांचं इथून गमन झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये जर हा माणूस जर आमच्या देवाला पाय करून सांगतोय की ह्याच्यात एनर्जी नाही राहिली, ऊर्जा नाही राहिली, मग हा देवच ठेवू नका इथं. अहो, आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हां, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही. कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडं अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही. तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज, आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे. परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर. अशा परिस्थितीत तो इथं येऊन गेला आणि आमच्या देवाला नाव ठेवून गेला. ह्याच्यातच अहो आमच्या देवाचे काय आहे? आता हे काशी विश्वेश्वराचं स्थान आहे महाराज. ही किती विकृती आहे पहा, की स्वतः त्यांनी जे मिरगावमध्ये मंदिर बांधलं त्या मंदिराकडे लोकांनी यावं,
त्या मंदिराकडे लोकांचा ओघ वाढावा यासाठी इथलं जे पुरातन मंदिर आहे त्याला नावं ठेवण्याचा त्याचा हा प्रकार होता. बरोबर बरोबर लोकांच्या लक्षात आलं हे. लगेच लक्षात आलं लोकांच्या तत्काल. अशोक खरातचं संपूर्ण आयुष्य कसं रसातळाला गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इथल्या लोकांच्या मते हा या त्यांच्या देवाचा फटका आहे. देवाची काठी चालते, आवाज मात्र येत नाही. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. तर अशोक खरात प्रकरणावरती प्रतिक्रिया देतानाही संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. अशोक खरातला मारून टाका आणि मोकळं व्हा असा उपाय त्यांनी सुचवलाय. मारून टाकून मोकळं व्हावं. होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून इराण टॅक्स वसूल करणार आहे. इराणी संसदेत टॅक्स वसुलीसाठी विधेयक आणलं जाणार आहे. होर्मुझमधून टॅक्स वसुलीसाठी इराणकडून विधेयकाचा मसुदा तयार केला जातोय. आतापर्यंत 5 देशांना इराणनं होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे. भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या 5 देशांना होर्मुझमधून व्यापार करण्याची आणि वाहतूक करण्याची परवानगी इराणनं दिलेली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक करायची असेल, व्यापार करायचा असेल तर कर आकारण्याचा इराणचा इरादा आहे आणि त्या संदर्भातलं विधेयक इराणच्या संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. त्या विधेयकाचा मसुदा तयार करण्याचं सध्या ठरलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात LPG भरण्यासाठी रिक्षांची पंपावर गर्दी झाली आहे. 4-4 तास रांगेत उभं राहिल्यावरती LPG मिळतोय. त्यामुळे रिक्षा चालक कमालीचे त्रस्त आहेत, कंटाळलेत. किलो मागे LPG 45 रुपयांनी महागलाय. आखाती देशाचा युद्धाचा फटका सर्वसामान्य रिक्षाचालकांना कसा बसतोय जाणून घेतलंय कृष्णा केंडे यांनी. तर 4-4 तास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय, तेव्हाच रिक्षा चालकांना LPG मिळतोय. किलो मागे LPG 45 रुपयांनी महागलेला आहे आणि या सगळ्यामुळे रिक्षा चालक प्रचंड त्रस्त आहेत, कंटाळलेले आहेत. ही रिक्षाची रांग आपण पाहतोय. 4-4 तास या रांगेमध्ये रिक्षा चालकांना उभं राहावं लागतं LPG मिळवण्यासाठी. फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर राज्याच्या अनेक भागांमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. LPG घेण्यासाठी, इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपाबाहेर, गॅस स्टेशन्स बाहेर लागल्याचं पाहायला मिळतंय. रिक्षा चालकांचा मोठा खोळंबा या सगळ्या प्रकारामुळे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आखाती युद्धाची मोठी झळ ही सर्वसामान्य नागरिकांना सध्या बसताना पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहेत. मात्र मी आज तुम्हाला जे गॅसवर चालणाऱ्या रिक्षा आहेत, LPG गॅसवर, त्याची लाईन या ठिकाणी दाखवतो. त्याची सुरुवात इथून होते आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत ही सगळी रिक्षाची रांग या ठिकाणी लागलेली आहे. आणि सकाळी 7 वाजल्यापासून हे सगळे रिक्षा चालक LPG गॅस भरण्यासाठी लाईनवर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. तासनतास ही या ठिकाणी लाईनमध्ये उभा राहावं लागतं आहे आणि तासनतास लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर कुठेतरी गॅस या ठिकाणी रिक्षामध्ये भरून मिळतो आहे. आणि ही किती भली मोठी रांग आहे, ही कॅमेराच्या नजरेत देखील बसणं शक्य नाही. आणि त्यामुळे मोटरसायकलवरती या ठिकाणी ही रिक्षाची लाईन आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत. आणि ही भली मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील कांचनवाडी भागातली ही सगळी दृश्य आहेत. की दादा, किती वेळापासून तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून उभे आम्ही? हा, किती तास झाले?
आता जवळपास तर 4 तास झालेत. 4 तासापासून आम्ही समजा 1 ते 1.5 किलोमीटरहून गाडी लोटत आणतोय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज निधन झालं. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्यावरती महाराणी ताराराणी यांच्याबाबतही जयसिंगराव पवार यांनी संशोधनपर लिखाण केलंय. डॉक्टर जयसिंगराव पवार यांना आचार्य अत्रे कोल्हापूर भूषण पुरस्कारासह अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. दरम्यान खासदार शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे जयसिंगराव पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. डॉक्टर जयसिंगराव पवार हे महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारताचे एक ज्येष्ठ इतिहासकार होते आणि त्यांनी सातत्याने सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि जे योग्य आहे तेच लोकांपुढे मांडत गेले. डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, ताराबाई राणीसाहेबांचा, राजाराम महाराजांचा, प्रामुख्याने राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा हा इतिहास देशात नाही तर पूर्ण जगात पोचवला. इतकं व्यक्तिमत्व असं घडणं अशा काळात न होणे आहे. जयसिंगराव पवार सरांना शब्दात मांडणं सुद्धा इतकं सोपं नाही. छत्रपती कुटुंबियांसाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम इतिहास क्षेत्रातल्या प्रेमींसाठी, इतिहास संशोधकांसाठी ही जयसिंगराव पवारांच्या जाण्याने एक फार मोठी न भरून निघणारी अशी ही पोकळी निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये. आपण बघितलं गेल्या 4-5 दशकांच्या मध्ये विशेष करून मराठ्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थानं म्हणजे खरा इतिहास हा जनतेसमोर आला पाहिजे ही त्यांची तळमळ आणि ती तळमळ त्यांनी अनेक पुस्तकांच्या आणि त्यांच्या लेखणीच्या रूपानं त्यांनी लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न. एक संशोधकच नाही तर एक लढवया बहुजन समाजातला कार्यकर्ते म्हणून सुद्धा सरांच्याकडं बघितलं जात होतं. त्यांनी अनेक संस्था उभा केल्या. महाराष्ट्र इतिहास परिषद असेल, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी असेल, या स्वतः ते संस्थापक आहेत. त्यांनी ती संस्था उभा केल्या आणि त्यातून तब्बल ही 5 दशकं इतिहासाचा त्यांनी जागर केला. संभाजी महाराजांच्या वरची जे आरोप होते, जे वेगवेगळ्या कथा कादंबरीकांनी कंठवले होते, ते पुसण्याचं एक महत्त्वाचं काम वासी बेंद्रे असेल, कमल गोखले असेल, त्यानंतर पवार सरांचं नाव येतं. तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना एबीपी माझाची श्रद्धांजली आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. महायुद्धाच्या 27व्या दिवशीही हल्ले सुरूच. हिजबुल्लाचा तेल अवीववर हल्ला तर इराणनं इराकमधील अमेरिकी तळांवरती हवाई हल्ले केले. इस्रायलचं लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवरती हल्ले सुरूच. एका कमांडरला जिवंत पकडलं तर इस्रायलच्या संरक्षणासाठी लेबनॉनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली, नेतन्याहूंची माहिती. हिजबुल्लाचा इस्रायलवर पुन्हा हल्ला. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी तेल अवीवला लक्ष्य केलं. हिजबुल्लानं 7 क्षेपणास्त्र डागली. इस्रायलनं सगळी क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती. अमेरिकी सैन्याचा इराणवरचा हल्ला सुरूच. अमेरिकी सैन्यानं इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. अमेरिकी सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओही पोस्ट केला. इस्रायली सैन्यानं गाझामधील देर अल बलाह इथे क्षेपणास्त्र डागलंय. हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 7 पॅलेस्टिनी जखमी झालेत. स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर आलाय.
अमेरिकेचं F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा, तर इराणमध्येच विकसित केलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून ही मोहीम पार पाडली, इराणी लष्कराची माहिती. इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. आमचं कोणतंही F-18 लढाऊ विमान इराणनं पाडलं नाही. इराणचा विमान पाडल्याचा दावा खोटा, अमेरिकेचं स्पष्टीकरण. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील नौरोजाबादमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांवरती मधमाशांनी हल्ला केला. गोदामाजवळील पोळ्यात हालचाल झाल्यानं हजारो मधमाशांचा लोकांवर हल्ला. घटनेत अनेक जण जखमी. बिलावर LPG चार्ज लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा इशारा. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बिलावर LPG चार्ज, गॅस सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली बेकायदेशीर. अतिरिक्त आकारणीवर प्राधिकरणाची कठोर भूमिका. इंधनाची ऑर्डर देऊनही कंपन्यांकडून पुरवठा नाही. मिरजेतील इंधन डेपोवर ट्रकच्या रांगा. वाहनांची झुंबड उडाल्यानं दुचाकीसाठी 200 तर कारसाठी 500 रुपयांचं पेट्रोल. पैसे भरून सुद्धा पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप. मी स्वतःच काल ऑर्डर टाकली होती 14,000 लिटरची. आम्हाला ते वरून फक्त म्हणजे जेवढे खप आहे तेवढंच आम्हाला देत आहेत. 12,000 लिटर जे आम्हाला वारंवार आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला जे डेपोकडनं किंवा इंडियन ऑइलकडनं जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही आहे. आणि आमची फक्त हेच एक इंडियन ऑइलसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना एक यांना आदेश द्यावा की आम्हाला जेवढं लागतं तेवढा आम्हाला ह्यांनी पुरवठा करावा. नागपूरमध्ये गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा. इंधनाबाबत सोशल मीडियावरच्या दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचं दृश्य. नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा. डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन घेऊन नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी. गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदींकडून संताप व्यक्त. संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं, चतुर्वेदींचा सवाल, सूत्रांची माहिती. संजय राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, उद्धव ठाकरेंकडून प्रियंका चतुर्वेदींना उत्तर. बैठकीमध्ये संजय राऊतांची बाजू घेतल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊतांनी फेटाळलं. मी त्या बैठकीत नव्हतो, मात्र तिथे तसं काहीही घडलं नसल्याचं राऊतांचं वक्तव्य. मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही. असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य, एवढंच सांगतो. त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजू शेट्टींचा मंत्री नितेश राणेंवर निशाणा. नितेश राणेंनी त्यांचे वडील नारायण राणेंचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ आठवावा. ते शेतकऱ्यांसाठी सरकारवर तुटून पडत होते, अशी प्रतिक्रिया. सिंधुदुर्गचे पालकमंत्री राणे मोठ्या तोंडानं सांगत होते सरकार शेतकऱ्याला रस्त्यावर येऊन देणार नाही. आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे. ही काळजी का? तुमच्या वडिलांची कारकीर्द जरा आठवा. ते विरोधी पक्ष नेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते. खरं तर त्यांचा वारस सांगायची सुद्धा तुमची पात्रता राहिलेली नाही असं मला वाटतं. अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर संभाजी भिडेंची प्रतिक्रिया. मारून टाकून मोकळं व्हावं. भोंदू अशोक खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल. मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरात विरोधात तक्रार. पोलिसांकडूनही गुन्हा दाखल.
भोंदू अशोक खरात प्रकरणातील सगळे गुन्हे एसआयटीकडे वर्ग. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसंच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार. खरातचा मोबाईलमधला डाटाही रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू. अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर. 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण. तर चौकशीमध्ये 21 काडतुसं जप्त. त्यातील 5 काडतुसांचा वापर तो नेमका कुठे झाला याचा शोध सुरू. महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणातून ईडीकडून 1,700 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. दुबई आणि नवी दिल्लीतील 18 स्थावर मालमत्तांचा समावेश. मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकार आणि त्याच्या साथीदारांच्या नावावरची मालमत्ता. 175हून अधिक ठिकाणी शोधमोहीम. 13 जणांना अटक. पुण्यातील वाघोली परिसरात पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची. 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. तरुणीवर जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचाही आरोप. भंडाऱ्याच्या शिवनाळामधील वाळू घाटाच्या चौकीदाराची ग्रामस्थाला देशी कट्ट्याच्या मुठेनं मारहाण. त्यानंतर ग्रामस्थांकडूनही चौकीदाराला मारहाण. ट्रॅक्टर आणि भरधाव टिप्परमुळे गावातील रस्ते धूळमय झाल्यानं रस्त्यावर पाणी टाकण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. वरळीतील कमलामिल परिसरात बेस्टची बस डिवायडरवर चढल्याची घटना. सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही. मात्र डिवायडर तब्बल 2 ते 3 फूट उंचीचा असतानाही बस त्यावर चढल्यानं नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना देण्यात आलेल्या जेवणात आणि दह्यात जिवंत अळ्या. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील सीजीएस कॉलनीतील दुकानांना आग. आगीमध्ये 3 दुकानं जळून खाक. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. सोलापुरात मंडप उभारताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू. केतन पाटोळे असं मृत तरुणाचं नाव. मंडपाच्या कमानीवर झेंडा लावत असताना तरुणाचा मृत्यू झाला. रायगडमध्ये 35 अनधिकृत शाळा असल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची माहिती समोर. सर्वाधिक 22 पनवेलमध्ये या अनधिकृत शाळांमध्ये मुलांना प्रवेश न घेण्याचं शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांचं आवाहन. रायगडमध्ये रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर महाड नगरपालिकेचा हातोडा. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची मोठी कारवाई. महापालिका सभागृहासाठी नव्या इमारतीची मागणी. प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे. महापालिका मुख्यालयातील सध्याचं सभागृह अपुरं. क्रीडा भवनाच्या जागेवर टाउन हॉल जिमखानाऐवजी नव्या सभागृहाचा भाजपची माहिती. प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस पडलाय. पापरी गावासह अनेक गावात गारपीट. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाची भीती. पुणे शहरातील बांधकामाच्या वेळेवर निर्बंध. बांधकामासाठी सकाळी 7 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित. रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारं वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहणार. 27 मार्च ते 27 मे पर्यंत वाहतूक बंद असेल. पाटणजवळील धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर आंबा घाट संगमेश्वर मार्गे कोकणात वाहनं वळवली जाणार. उडान अंतर्गत 28,840 कोटी रुपये खर्चून नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभे होणार. राज्य सरकारांमार्फत पुढील 8 वर्षात 12,159 कोटी रुपये खर्चाचं नियोजन. दुर्गम भागासाठी पवन हंसकडून 2 HAL ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी 2 HAL डॉर्नियर विमान खरेदीचा प्रस्ताव.